मस्त पावसाळी हवा आहे. रविवार आहे. तुम्हाला पुण्याजवळ कुठेतरी भटकायला जायचे आहे. शिवाय दिवस जास्त हेक्टिकसुद्धा व्हायला नको अशी इच्छा आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर शुभदा पुरोहित आणि आज आपण जाणार आहोत दिवे घाटात थोडी हटके भ्रमंती करण्यासाठी. पुण्यातून आपण जेवढे लवकर निघू तेवढे उत्तम. आम्ही आता दिवे घाटाकडे निघालो आहोत. वाटेत एखाद्या हॉटेलमध्ये थांबून मिसळीवर ताव मारायलाच पाहिजे. अहो, शास्त्रच असतं ते. मिसळ खाऊन आम्ही आता झेंडेवाडीच्या ज्वाला मारुती मंदिरात आलो आहोत. यालाच जळका मारुती असेही म्हणतात. हे एक जागृत देवस्थान आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो. या मंदिराच्या मागे जो डोंगर आहे त्याच्यावर आम्ही तासनतास भटकतो. पण आज आम्ही त्या डोंगरावर जाणार नाही. या मंदिराच्या जवळ एक गोशाळा आहे. आज आम्ही या गोशाळेत जाणार आहोत. या गोशाळेचे नाव आहे सर सेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षक दल ट्रस्ट गोशाळा. इथे कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवलेल्या गायींचा सांभाळ केला जातो. शेतकऱ्यांनी त्यांच्या गायी इथे आणून दिल्या तर त्यांचाही सांभाळ, औषधोपचार इत्यादी विनामूल्य केले जाते. ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेल्या, अपंग झालेल्या, खूप आजारी असलेल्या गायींची सुद्धा इथे सेवा केली जाते. इथे सध्या 550 गायी आहेत. आम्ही गेलो तेव्हा बऱ्याचशा गायी डोंगरावर चरायला गेलेल्या होत्या. फक्त आजारी गायी व काही वासरे गोशाळेत फिरत होती. या गोड गोंडस वासरांबरोबर आम्ही थोडा वेळ घालवला. यांच्यापैकी एक वासरू जेव्हा त्याच्या आईच्या पोटात होते तेव्हा तिला कत्तलखान्याकडे निघालेल्या एका गाडीतून सोडविण्यात आले होते. ती तिथे आली आणि दुसरे दिवशी तिला वासरू झाले. अशा अनेक गोष्टी येथील रेस्क्यू टीमने आम्हाला सांगितल्या. ऐकताना अंगावर शहारे येत होते. या लोकांनी चहा पोहे देऊन आमचा पाहुणचार सुद्धा केला. या गोशाळेला बरेच लोक भेट देतात. बायका गायींची पूजा करण्यासाठी ग्रुपने इथे येतात. इथे येऊन तुम्हाला वनभोजन करायचे असेल तर शेगडी भाड्याने मिळते. तुम्ही वरण भात किंवा पिठलं भाकरी स्वतः करून खाऊ शकता. काही लोक वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आवर्जून येतात. इथे गायींना चालेल असा गुळाचा केक कापला जातो. तुम्ही या संस्थेला देणगी देऊ शकता. इथले सगळे कार्य निस्वार्थीपणे व विनामूल्य चालते. या गोड गोंडस वासरांबरोबर वेळ घालवायला मजा आली. पुढे आम्ही परत दिवे घाटाकडे निघालो. दिवे घाटात जी मोठी विठ्ठल मूर्ती आहे तिचे दर्शन घेतले. घाटातून मस्तानी तलाव सुरेख दिसतो. नंतर आम्ही वडकी गावाकडे निघालो कारण आम्हाला हा मस्तानी तलाव जवळून पाहायचा होता. हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. तलावाच्या शेजारी असणाऱ्या डोंगराचे प्रतिबिंब तलावात पडते. हे फार मनमोहक दृश्य असते. तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर हे ठिकाण अगदी योग्य आहे. तलावाजवळ काही कडुलिंबाची झाडे आहेत. त्यांच्याखाली मस्त चटई टाकून बसता येते. पावसाळ्यात हा तलाव भरलेला असतो. या तलावात खूप मासे होते. थोडा वेळ काठाशी बसून या माशांना आम्ही खाऊ दिला. मस्त फोटोग्राफी केली आणि परत फिरलो. वाटेत आम्हाला अजून एक ठिकाण पाहायचे होते. वानवडीची शिंदे छत्री. महादजी शिंदे हे 18व्या शतकात मराठा सैन्याचे सरसेनापती होते. हे आपल्याला माहितीच आहे. हे त्यांचे स्मारक आहे. या स्मारकाची स्थापत्यशैली सुंदर असून त्याला राजस्थानी झाक आहे. येथील कोरीव काम, खांबांची रचना अप्रतिम आहे. रविवारी अशी भन्नाट भ्रमंती केली की मन अगदी रिफ्रेश होते आणि आपण तयार होतो पुढच्या हेक्टिक दिवसांना सामोरे जायला.
मनाला प्रसन्न आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अशी भन्नाट भ्रमंती नेहमी करत राहा. धन्यवाद.